महामराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। आज आपण श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरती उपस्थित आहोत। हा मार्ग पुणे पंढरपूर पालखी मार्ग आहे। या पालखी मार्गाच्या पुलाखाली आपण उपस्थित आहोत। त्याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यापासून लोकांच्यातून असं समजतंय, शेतकरी वर्ग असेल, पशुप्रेमी असतील किंवा नागरिक असतील, या पंचक्रोशीतील यांच्या असं निदर्शनास येतं हे कृत्य अतिशय वाईट असं कृत्य आहे की आपलं मन हळहळ करणारं असं कृत्य आहे, की वेदना शून्य असं हे कृत्य आहे, की माणुसकी हरवली की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं असं कृत्य या ठिकाणी या पुलाखाली गेल्या काही महिन्यांपासून घडत असलेलं या पंचक्रोशीतील नागरिकांच्याकडून सांगण्यात येत आहे। विषय असा आहे की आपण जर या ठिकाणी या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या पंचक्रोशीतील पशुप्रेमी पाहायला मिळत आहेत, काही कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत, शेतकरी आहेत, नागरिक आहेत। या ठिकाणी हे सगळेजण आज एकत्रित आलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून आपल्याला या ठिकाणी ये जा होणारी हजारो वाहने, नागरिकही पाहायला मिळत असतात। हे नागरिक ज्या पद्धतीने आता यांना पाहत आहेत, त्यांना पाहण्यासाठी वेळ देत आहेत, हळहळ व्यक्त करत आहेत आणि इथून आपल्या गाडीला किक मारून निघून जात आहेत। पण कुणाकडे वेळ नाहीये, कुणाकडे माणुसकी उरली की नाही असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्याचं कारण म्हणजे पाहायला वेळ आहे, हळहळ व्यक्त करायला वेळ आहे, पण यांचं साठी लागणारं जे दूध आहे, यांना जगण्यासाठी जी लागणारी माया आहे ती कुठेतरी थांबून त्यांना दूध आणून देऊन त्यांची भूक भागवणारी माया या ठिकाणी या उपस्थित असलेल्या पशुप्रेमींच्या माध्यमातून आपल्याला होताना आज पाहायला मिळत आहे। आणि त्या माध्यमातून असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं की माणुसकी कुठेतरी हरवलेली असताना ही जिवंत झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले हे सगळे जे पशुप्रेमी आहेत, शेतकरी, काही दुग्ध व्यावसायिक पण आहेत, त्यांच्याशी आपण आता या ठिकाणी चर्चा करणार आहोत। ही घटना आपल्याला किती दिवसापासून माहिती आहे आणि हा काय प्रकार आहे? ही घटना मागच्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला समजली। त्यानंतर आम्ही इथे येऊन बघितलं तर हे 2-3 बछडे होते। त्यातले आता आम्ही दूध घेऊन आलो तर 2च बछडे इथं होते। परंतु इथं शेतकऱ्यांनी सोडलं का दुसरं कोणी सोडलं हे माहित नाही, परंतु ही शेतकऱ्यांची समस्या जी आहे ती त्यांची शोकांतिक आहे, म्हणजे ते सांभाळू शकत नाहीत। अशी परिस्थिती आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांशी चर्चा करतो, बोलतो, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत काम करतो, तर आमच्या लक्षात येतं की हे नर आहेत, गायी असेल तर ते सांभाळतात, परंतु ह्यांना सांभाळणं त्यांना अशक्य होतं। तर ह्याचं कारण शेतकरी म्हणजे असह्य झालाय, त्यांना शेतीला भाव मिळत नाही, मुबलक दुधाला भाव मिळत नाहीत, ह्या गोष्टीमुळे त्यांना ह्याच्यावरती खर्च करणं अशक्य होतं। त्यामुळे नर जन्माला आल्यानंतर ते कुठेतरी असं वाऱ्यावर सोडतात किंवा काय करतात, ही समस्याची शासनाने दखल घ्यावी। ज्या पद्धतीनं बेटी बचाव उपक्रम शासनाने काढला त्या पद्धतीनं नराची ह्या बछडे जन्माला आल्यानंतर गायी गरोदर झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने ह्याची नोंद ठेवली पाहिजे। त्यानंतर बछडा जन्माला आला, नर जन्माला आला का मादी जन्माला आली ह्याची नोंद धरली पाहिजे। आणि जर मादी आली जन्माला तर शेतकरी सांभाळतोय त्याला, कारण की पुढं उत्पन्न मिळणार आहे, परंतु नर जन्माला आल्यानंतर तो कुठं जाणार, त्याच्यावरती खर्च किती करा। तर शासनाने ह्याचा उपक्रम तालुका स्तरावरती विविध संस्था असतील, गोशाळा असतील, CSR फंड असेल किंवा वेगवेगळ्या शासनाच्या माध्यमातून लसीकरणाचं गोष्ट असेल, त्यांना चाऱ्याची मोफत सुविधा असेल, त्याचं एक संवर्धनाचं काम तालुका स्तरावरती केलं पाहिजे। त्यामुळं शेतकरी ह्याला वाऱ्यावर सोडणार। आणि या माध्यमातून आज आम्ही इथं साधारण आम्ही सगळे सामाजिक काम करा वेगवेगळ्या स्तरावरचे आम्ही सगळे एकत्र आलो आणि इथं 3-4 लिटर दूध आणलं। इथं आल्यानंतर बघितलं तर ह्या बछड्याची पाठ आणि पोट एकत्र झालेलं होतं, तिथून इथं आणलं तर तोल गेला या एका बछड्याचा, म्हणजे त्यांना खायलाच नाही आणि ह्यांना पाणी पाजलं तर ह्यांचा जीव जाणार आहे। त्यामुळे ह्यांना जगवायचं काम माझं, आईच्या दुधाची गरज आहे। माझं सामाजिक समाजसेवकांना आव्हान आहे की ह्या जीवूरच्या पुलाखाली, हायवेच्या पुलाखाली हे 2 बछडे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या परीनं, आपापल्या ऐपतीनं दूध घेऊन इथं दूध पाजण्याचं काम करावं, एवढीच हात जोडून विनंती करतो। प्रेमाने आव्हान आहे। पाच सांगताल हे आज अशा पद्धतीचं कृत्य आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हे बोलले की सांभाळायला शेतकरी तेवढा सक्षम नाहीये, खरंच सक्षम नाहीये का? जर मादी असेल तर शेतकरी बरोबर त्याला सांभाळतो, त्याला मोठं करतो, कुठेतरी त्याचा फायदा होणार आहे म्हणून त्याला सांभाळत होता, असं लोकांच्या काही प्रतिक्रिया मला काल ऐकायला मिळाल्या। खरं आहे हे? नक्कीच तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे। गेली 50 वर्ष आम्ही शेतकरी कुटुंबातल्या असल्या कारणानं की आम्ही 50 वर्ष झालं पशुपालक आहोत आणि आजच नाही तर जो कोण पशुपालक आहे आणि दुग्ध व्यावसायिक आहे त्याला दूध व्यवसाय परवडत नाही
कारण पशुखाद्याचे दर वाढलेत. हा सर्व जर प्रकार पाहिला तर त्याचं दुग्ध उत्पादन आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. परिणामी शेतकरी काय करतो, पशुपालक हे असे जे जनावर आहेत की ज्यांच्यापासून फायदा होणार नाही. आता हे नर पशु आहेत तर त्यांना हे असं वाऱ्यावर सोडून देतात आणि मग नंतर त्याचा परिणाम असा होतो, जे कत्तलखान्याला काही गोमांसासाठी काही लोक व्यवसाय करतात 2 रुपये मिळवण्यासाठी, तर तो प्रकार खऱ्या अर्थानं थांबला पाहिजे. आणि हा फार मोठा खर्च नाही की जोपर्यंत त्यांना चारा खाता येत एवढा हा पिरियड फक्त 2 ते 3 महिन्याचा असतो. माझी पशुपालकांना एक अशी विनंती राहील की 2-3 महिने त्यांचं संगोपन करायला फारसा खर्च येत नाही. जो आपण म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पालन करता आहे, त्यानं थोडासा त्याग करून आपलं उत्पन्नामधून थोडं त्यांना देऊन त्यांना 2-3 महिन्याची जर जगावण्याची व्यवस्था केली, त्याचा होतंय काय की कुत्री किंवा शेतामध्ये राहणारी इतर काही हिंसक प्राणी आहेत हे त्यांना खाऊन टाकतायत. म्हणून त्यांना 2-3 महिने आपण सांभाळ जर केला तर ही परिस्थिती येणार नाही. आपण खरं तर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर या ठिकाणी आहे. आपण ज्यावेळेस वारकरी जातात त्यावेळेस आपण लाखो रुपयामध्ये खर्च करतो का तर आपल्याला आशीर्वाद मिळावा. पण माझं तर असं मत आहे की तिकडचा थोडा तो खर्च करत असताना अशाही प्राण्यांचा थोडा विचार करून आपण त्यांच्यावर जर खर्च केला तर ज्ञानेश्वर माऊली आणि पंढरीचा पांडुरंग आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. आणि पशुपालकांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं असं मी सर्व नेरा परिसर आणि जेऊर मांडकी परिसर यांच्या वतीनं विनंती करतो. असे प्राणी पुन्हा सोडू नका आणि त्यांचं संगोपन करा. हीच खरं तर विठ्ठल भक्ती होईल असं मला वाटतं. जणू काही हा इथे वासरं सोडून द्यायचा हा अड्डाच बनलाय की काही, असं या नागरिकांच्याकडून मत व्यक्त होत आहे. असं प्रश्नचिन्ह या घटनेनंतर निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, सचिन मोरे आहेत. काय सांगताल आजचं हे दृश्य? जगाचा पोशिंदा आपण ज्याला म्हणतो तो प्रत्येक जीवाला जगावण्याचं काम करतो तो शेतकरी. आज जर शेतकऱ्याला अशी वेळ येत असेल तर कदाचित त्याला काहीतरी कारण असावं. सहजासहजी कुठलाही शेतकरी आपलं जनावर असं नर झालं जन्माला म्हणून आजपर्यंत सोडलेला ऐकलेलं नाही किंवा दिसलेलं नाही. एवढ्या या वर्षभरात ते आपल्याला सगळं दिसून यायला लागलेलं आहे. तर त्याचा कदाचित त्यांना ते जे गुर घेतलं असेल त्याच्यावर कर्ज असेल, त्या कर्जानंतर ते कसे हप्ते भरायचे, त्याचे उत्पादन कसं भागवायचं, मग ह्याला कसं जागवायचं, स्वतःला जगता येणार, शेतीतनं उत्पादन मिळणार. आणि अल्प भूदर जर शेतकरी असेल 1-2 एकरवाला तर तो हा जनावर कसं जगवेल. तर त्यासाठी शासनाने काही नियम केले पाहिजे होते पशु संवर्धनासाठी. जर देशव्यापी ह्याच्यावर एवढं कार्य करतंय गोहत्येवर, तर ह्या गोहत्या कुठेतरी थांबवण्यासाठी जर न जन्माला आला तर कुठेतरी एक गोशाळा त्यासाठी स्पेशल सरकारने काढली पाहिजे. आताच्या ज्या अधिवेशनात होणार आहे त्या अधिवेशनात हा प्रश्न मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मांडला पाहिजे आणि त्याची जाणीव सरकारला करून दिली पाहिजे. अच्छा, अशा व्यक्तींना रस्त्यावर आणून सोडणाऱ्यांना काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? मी नम्रपूर्व विनंती करेल. सध्या तर आम्ही आता 10-15 जण आहोत, तर कमीत कमी आम्ही 8-8, 10-10 दिवस वाटून घेऊ प्रत्येक जणाला आणि त्यांना तसं तूर्त जगवण्याचं काम करू. परंतु अशा शासनाने जे शेतकरी आहेत ज्यांना हे परवडत नाहीत नर सांभाळणे, त्यांनी शासनाला जमा करावेत. हे असं दिसतंय विदारक चित्र. जे कोण करतंय हे योग्य आहे का? ही जबाबदारी झटकतंय हे योग्य आहे का? काय वाटतं आपल्याला? खरं तर ग्रामीण भागात ह्याला वासराला अंतुल्या म्हणतात, बैल म्हणतात, जर्सी बैल. तो नांगरणीसाठी उपयोगी नसतो. ह्यांना रस्त्यावर सोडण्याची 2-3च कारणं प्रमुख आहेत. एक तर पहिलं ह्यांना का सोडलं जातं तर सध्या दुधाला दर व्यवस्थित नाही. चारा, सुग्रास, शेतकऱ्यांची मेहनत ते सगळं कॅल्क्युलेशन केलं तर दुधाला भाव मिळत नाही. मग ह्यांना दूध 6 महिने 3 महिने द्यायला परवडत नाही. प्रति दिवसाला 200 रुपये खर्च आहे, महिन्याला 6000 रुपये खर्च आहे. एक तर आधी दुग्ध व्यवसाय नाही परत परत ह्यांना सांभाळणार कसं. दुसरा प्रश्न काय रस्त्यावर सोडा कारण आहे आता ही जी भेसळ दूध आहे ना ते मूळ कारण आहे. तुकाराम मुंडे हे 20 वर्षापूर्वी जर आले असते FDA मध्ये, त्यांनी जर कारवाई केल्या असत्या तर आज गायच्या दुधाचा दर 100 आणि म्हशीचा 150 झाला असता. मग ते कॅल्क्युलेशन पाहता अंतुल्याला 2 महिने नाही 1 वर्ष शेतकऱ्यांनी सांभाळलं असतं. दुसरं आहे की कत्तलखाने बंद केले. पाहतोय आपण या ठिकाणी एक प्रकारे यांना या ठिकाणी बेजबाबदारपणे सोडणं म्हणजे त्यांना
जिवंतपणी मरण यातना देण्यासारखंच हे कृत्य असल्यासारखंही या ठिकाणी भावना व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतं, काय बोलताय आपण? तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की जे असे कृत्य करतायत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. परंतु मला आपल्याला मीडियाच्या माध्यमातून एक सांगायचंय, जर शासनाने त्यांची सुविधा म्हणजे गोपालनाची केली कुठं आणि हे शेतकऱ्यांना जर समजलं तर ते कदाचित शेतकरी तिथं सोडतील, आणि जर ते समजून सुद्धा शेतकरी जर तिथं सोडत नसेल तर कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं मला वाटतं. अच्छा, ज्या गोशाळा आहेत या गोशाळेमध्ये यांची व्यवस्था होऊ शकते का? काय आपण त्याबाबत पाठपुरावा केलाय? गोशाळेमध्ये जास्तीत जास्त देशी गायी की ज्याला आपण पवित्र मानतो अशा गायींचा जास्त स्वीकार केला जातो आणि तिथे व्यवस्थितपणाने त्यांचं संगोपन केलं जातं. पण हे जरा संकरित जात असल्यामुळं की दुग्ध उत्पादनासाठीच तयार केलेले जर्सी म्हणून आहे हे, तर ह्याचा गोशाळेमध्ये फार कमी प्रमाणात स्वीकार केला जातो. आणि म्हणून याच्याकडे शासनाने थोडं गांभीर्यानं लक्ष देऊन, जर पूर्वी कोंडवाडे असायचे प्रत्येक गावच्या ठिकाणी, तर असे कोंडवाडा व्यवस्था अशी जर काही शासनाने नवीन तयार केली तर त्या ठिकाणी पशुपालक नक्कीच ह्या पशूंना जमा करतील आणि त्याची गाव लेवलला काही व्यवस्था ग्रामपंचायत असतील किंवा काही शासन व्यवस्था असतील तिकडून नक्की व्यवस्था होईल असं मला निश्चितपणाने वाटतं. यांना असं रस्त्यावर सोडल्यामुळे हायवेवरती अपघातही होत आहेत, त्याच्या खाली त्यांचे मृत्यू होत आहेत, त्याविषयी काय वाटतं आपल्याला? नाही, खरंच असे हायवेच्या किनाऱ्याला तर किमान सोडू नका तुम्ही. ज्या ठिकाणी मारण आहे, गवत आहे, ते पण खायची त्यांची ज्यावेळेस पात्रता होईल, ज्यावेळेस ते गवत खायला लागतील त्यावेळेस सोडलं तर ठीक आहे. कारण हायवेला आलं तर अपघात बी होतील, त्यातनं दुर्घटनाही मोठी होईल, मनुष्याची हानीही होईल. काय करावं लोकांनी असं आपण आव्हान करणार? 3 महिने का नाही त्यांना जन्म झाल्यापासून 3 महिने काही खाता येत नाही. तर त्याची एकाने शासनाने किंवा जो सोडतोय त्याच्यावर एकाने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे 99% हिथं जे हवे आहे त्या हवेच्या शेजारीच का नाही हे जे छोटे छोटे जे बच्चे आहेत ते आणून सोडले जातात. तर कोण सोडतंय हे? कुठून? इथलीच लोक सोडतायत की बाहेर? बाहेरची लोक आणून सोडले जातात. आपण कुठले? इथलेच रहिवासी आहोत. काय नाव आपलं? दीपक शिवाजीराव धुमाळ. अच्छा, आपण स्वतः शेतकरी आहात म्हणजे पशुपालन वगैरे करता? पशुपालन करतो ना. अच्छा, गुरगाई आहेत. मग आपण काय करता जर असा मादी च्या ऐवजी जर नर जन्माला आला, जर अंतुले जन्माला आला, तर आपण काय करता? त्याला सांभाळता की असंच रस्त्यावर आणून सोडता? नाही, त्याचा आम्ही सांभाळ करतो. किती महिने सांभाळ करणं गरजेचं आहे? सर्वसाधारणपणे 3 ते 6 महिने एका नाही त्याचा सांभाळ करणे. अच्छा, त्याला आईचं दूध किती दिवस लागतं, म्हणजे किती महिने लागतं? आईचं दूध सर्वसाधारणपणे 2 महिने लागतं. अच्छा, पाणी दिलं तर नाही चालत? पाणी नाही चालेल. मग आता ही जगली असती का मेली असती? किती दिवसाची होती कालवड आहेत ही जे आहेत की हे सर्वसाधारणपणे 4 ते 8 दिवसाचे आहेत. एवढ्या लहान वयामध्ये त्यांना 2 जीव वेगवेगळे केले, ते कसं कृत्य? ह्याच्याकडे कसं 4 सोडली होती इथं. अच्छा, 4 होती, त्यातली का नाही 2 गेले आणि 2 आहेत. काय म्हणजे काय झालं असेल त्यांचं? रात्रीच्या 12:30 वाजता सोडलेली. अच्छा, आज मला वाटतं 3रा दिवस आहे. मग इथे हा प्रकार सतत घडत असतो? सतत घडत चालू आहे. किती दिवसापासून हा प्रकार घडतो इथं? जसं हवे चालू झालाय का नाही त्या दिवसापासून का नाही, म्हणजे हवेचा पूल चालू झालाय तेव्हा त्या दिवसापासून का नाही हा प्रकार चालूच आहे. काय लोकांना आव्हान करतात आपल्या परिसरातल्या किंवा शासनाकडे काय मागणी करतात? काय अशा कृत्य करणाऱ्यांना आव्हान काय करतात? असे कृत्य करणाऱ्यावरती का नाही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि शासनाने का नाही ज्या पद्धतीने गोशाळेत का नाही देशी गायीचं संगोपन केलं जातं त्यासाठी का नाही ही HF जी जात आहे त्यांचं सुद्धा संगोपनासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. पण निर्माण होत आहेत ना हे 95% ते 99% ही जबाबदारी का नाही जो पशुपालक आहे ही सर्वस्व जबाबदारी त्याची आहे. म्हणजे त्यांनी ती जबाबदारी झिटकारली नाही पाहिजे. एक माणूस म्हणून नाही का, माणूस की म्हणून नाही का नाही, तुम्ही त्या गायीचे संगोपन करताय, तिचं दूध घेताय तुम्ही, बरोबर आहे का? चुकीचं ती जन्माला आली जर तिच्या जागेवर एका अंतुल्याच्या जागेवर जर कालवड असती तर त्याचं तुम्ही संगोपन केलं असतं. अच्छा, अंतुल्याच्या जागेवर कालवड असेल तर संगोपन होतंय. हा फक्त अंतुल्या जर असेल तर संगोपन होत नाही. अच्छा, आपण डेअरीवर दूध घालता? हो, घालतो ना. किती लिटर दूध जातं? दूध एका 10-12 लिटर दूध जातं. तरी ते चारा खाणे इतपत होईपर्यंत त्याला रोज किती दुधाची गरज असते? 2 टाइम 3 टाइम म्हणजे किती? साधारणपणे एका त्या अंतुल्याला सर्वसाधारणपणे सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर. अच्छा, म्हणजे 2 लिटर दुधाची गरज आहे. आणि ते दूध विकत आणायची गरज नाही, गाईच त्याच्या आईच त्याच्या आईचंच दूध आहे का नाही हे करायचं त्याला द्यायचंय.
कुठेतरी माणुसकी किंवा हरवलेली वाटते आपल्याला या ठिकाणी. 100% माणुसकी हरवलेली वाटते. याला जबाबदार सरकार आहे, सरकारचे नियम आहे. तर याला शेतकरी याला जबाबदार आहे. म्हणजे शेतकरी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना आपण बोलत नाहीये. फक्त जे पशुपालक जे पशुपालक आहे आणि जो शेतकरी या ठिकाणी पशुपालक अशा ह्या वासरांना की ज्यांना आईची गरज आहे, आईच्या दुधाची गरज आहे, ते आपली जबाबदारी झटकून या ठिकाणी अशी रस्त्यावरती बेवारसपणे ही वासरं सोडतात. त्या शेतकऱ्यांबद्दल या ठिकाणी बोललं जात आहे. सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गृहीत धरणं चुकीचं आहे. हा जो प्रश्न आहे तो फक्त असे बेवारस ही बालक छोटी वासरं सोडतायत त्यांच्यासाठी हे या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगा मला, हे जे बेवारसपणे असे सोडतात, हे जे पशुपालक असतील किंवा दुग्ध व्यावसायिक असतील किंवा काही शेतकरी असतील, त्यांच्यावर जर वेळ आली अशी न सांभाळायची तर त्यांनी काय करावं? पण एक जीव म्हणून याच्याकडे कसं पाहताल तुम्ही एक शेतकरी म्हणून, आणि काय सल्ला द्या की त्याला कसं सांभाळलं पाहिजे, किती दिवस सांभाळावं आणि नंतर काय निर्णय घ्यावा शेतकरी? सर्वसाधारणपणे 6 महिने जर त्याचं जर संगोपन जर केलं तर लोकांचा फक्त गैरसमज आहे की बैल शेतीला लागत नाही. पण पाहता डिझेलचा महागाई पाहता सगळ्या गोष्टीचा विचार करताय का नाही, परत लोक का नाही शेती बैल जोडीकडे पारंपरिक शेतीकडे वळालेली आहेत. पाहतोय आपण या ठिकाणी शेतकरीच आहेत, या ठिकाणी काही पशुप्रेमी आहेत, काही राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत, नागरिकही आहेत. यांच्याकडून या ठिकाणी हळहळ व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ही जी बछडे आहेत, हा जो प्रकार होतोय, हृदय कुठंतरी हादरून टाकणारी अशी या ठिकाणी कृत्य या पुलाखाली अनेक दिवसापासून होते. आणि त्याविषयी यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे की सरकारने एक शासन म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांचा हे विचार केला गेला पाहिजे. त्याच्यावर ही वेळ का येते याचाही शासनाने अभ्यास केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने शासनाने शेतकऱ्यालाही कुठेतरी एक अशी वेळ शेतकऱ्यावर न येण्यासाठी शासनाकडूनही काही उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्याकडून, पशुप्रेमीकडून आणि शेतकऱ्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महामराठी न्यूज साठी मी उमेश जगताप, पुणे पंढरपूर महामार्गावरून.